नमस्कार. स्वाद मराठी किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा कोलंबी मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी कोलंबी स्वच्छ धुवून घेतली. आता आपण कोलंबी मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी इथे घेतले कोलंबी 2 ते 3 चमचे आगळ, चिमूटभर हळद आणि पाव चमचा मीठ. तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही कोकम पाण्यात भिजवून ते पाणी सुद्धा वापरू शकता. कोलंबी 15 मिनिटं मॅरिनेट करून घेऊ. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया. वाटण्यासाठी इथे घेतले पाववाटी भाजलेलं सुकं खोबरं, पाववाटी कांदा, थोडीशी कोथिंबीर, 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, धने आणि बडीशेप पाव चमचा आणि दालचिनीचा तुकडा. चला तर मग रेसिपी बनवायला घेऊ. कढईमध्ये घेतलंय 2 ते 3 चमचे तेल. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालूयात कांदा. कांदा लवकर भाजण्यासाठी इथे मी पाव चमचा मीठ घातलंय. याने कांदा लवकर भाजला जातो. कांदा भाजून झाला. आता यामध्ये घालूयात अर्धी वाटी टोमॅटो. छान परतून घेऊयात आणि झाकण ठेवून 1 मिनिट वाफ काढून घेऊ, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले जातील. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले गेलेत. आता यामध्ये जे वाटण करून घेतलंय ते घालून घेऊ आपण. वाटण पण छान परतून घेऊ. वाटण व्यवस्थित परतून झाल्यावर याच्यावर झाकण ठेवून आपण 1 मिनिट पुन्हा वाफ काढून घेऊ, जेणेकरून वाटणाला बाजूने छान असं तेल सुटेल. बघा, वाटणाला साईडने तेल सुटायला सुरुवात झाली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ पुन्हा. आता यामध्ये जे आपण मसाले घेतले ते घालून घेऊ. त्यासाठी इथे मी घेतला 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा कोणताही गरम मसाला आणि थोडंसं मीठ. मीठ आपण आधी घातलेलं आहे, थोडंसं कांद्यामध्ये पण यूज केलं आणि कोलंबी मॅरिनेशनसाठी सुद्धा मीठ वापरले, त्यामुळे मीठ कमी घालायचं आपल्याला. इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मसाले छान भाजले गेले पाहिजेत. मसाले व्यवस्थित मिक्स झाले. आता यामध्ये घालून घेऊ जी कोलंबी आपण मॅरिनेट करून घेतली आहे ती घालून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. झाकण ठेवू. 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घेऊ. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये घालूयात गरम पाणी. कोणत्याही रस्सा भाजीमध्ये शक्यतो गरम पाणी वापरल्याने त्याची टेस्ट अजून छान येते. चांगलं मिक्स करून घेऊयात पुन्हा. आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं वाफ काढून घेऊ मीडियम फ्लेमवरती. 10 ते 12 मिनिटं झाले. आपण चेक करूया कोलंबी शिजली आहे का. कोलंबी ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. ग्रेव्ही अजून थोडं पातळ वाटते. आपण अजून 1-2 मिनिटं वाफ काढून घेऊ.
बघा तयार आहे आपला झणझणीत असा कोळंबी मसाला. आता यामध्ये घालून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर. अगदी मोजक्या साहित्यामध्ये हॉटेलमध्ये मिळतो तसाच कोलंबी मसाला मी आज दाखवला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.